नवरात्रीच्या उपासामध्ये ना नुसता साबुदाणा आणि भगर खाऊन ना नुसतं पोट बिघडतं. त्यासाठी ही भाकरी नक्की करून बघा. त्यासाठी 1 किलो भगर छान भाजून घ्यायची आणि अर्धी वाटी राजगिरा तो पण चांगला भाजून घ्यायचा. लगेचच अर्धी वाटी साबुदाणा ना फुलूस भाजून घ्यायचा. हे थंड झालं ना मग गिरणीमधनं ना चांगलं ह्याचं बारीक पीठ करून आणायचं. काटवटीत घ्यायचं थोडंसं पीठ, टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडं थोडं पाणी टाकून छान भाकरीचा उंडा तयार करून घ्यायचा. पीठ पसरवायचं, उंडा तयार करून घ्यायचा आणि मस्तपैकी दोन्ही हाताने भाकरी गोल गरगरीत अशी करून घ्यायची. गरम तव्यावर भाकर टाकून भाकरीला वरनं पाणी लावायचं आणि छान अशी भाकर दोन्ही साईडनी भाजून घ्यायची. आमच्या इकडं ह्या भगरीच्या भाकरीला ना दसमी म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या भाकरीने ना अशक्तपणा येत नाही. मेन म्हणजे पोट भरतं आणि पोट पण बिघडत नाहीये. विकतचं पीठ आणलं की दरवर्षी विषबाधा होते. त्यामुळं हे पीठ ना यावर्षी नक्की घरी करा आणि पोटभर मी खा भगरीची भाकर खा. आमच्या मराठवाड्यात ना भेंडीची भाजी पण चालते. मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा.